आज या ठिकाणी सातत्याने गेली 24 वर्ष आणि आत्ताचं हे 25 वर्ष आहे, रौप्य महोत्सव वर्ष आहे. कुर्ल्यामधील पहिली संधी अशी असेल की सातत्याने 25 वर्ष ही दिमाखामध्ये, जल्लोषामध्ये आणि उत्साहामध्ये साजरी होते आणि सर्व नागरिकसुद्धा याच्यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. ह्याच्यामध्ये कुर्ल्यामधील आणि चुनाभट्टी, चेंबूर परिसरातील आपल्या आजूबाजूच्या सर्व मुंबईतील सर्व गोविंदा पथकं या ठिकाणी येतात आणि त्यांचे 5, 6, 7, 8 ठर लावण्याचा प्रयत्न करतात, सलामी देतात आणि आपण त्यांना सन्मानिका देऊन त्यांचं गौरवसुद्धा करतो. या ठिकाणी मान्यवरसुद्धा भेटगाठी देत असतात. आज ज्या ठिकाणी बघितलं असेल तर नागरिकांच्या भेटीसाठी अनेक मराठी, हिंदी सिने तारकासुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत. आपण बघितलं असेल तर आता व्यासपीठावरसुद्धा आपल्या कालिना मिलिटरी कॅम्पचेसुद्धा मुख्य कर्नल हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याच्यामुळे एक उत्साहाचं वातावरण आज सर्वच गोविंदामध्ये आहे आणि अशा प्रकारचं वातावरण सातत्याने आम्ही ठेवू. नक्कीच सर्व गोविंदांना सुरक्षितता आणि सावधपणे खेळण्याची आपण विनंती केलेली आहे आणि सर्वच गोविंदा पथकं शिस्तीने या ठिकाणी कुठलंही दुखापत न होता या ठिकाणी करत असतात, थर लावत असतात आणि नक्कीच आम्ही महिला गोविंदाची पथकाची सुद्धा विशेष काळजी घेत आहोत आणि त्यांनासुद्धा आम्ही सुरक्षा आणि पोलिसांनासुद्धा सांगितलेलं आहे की कुठल्याही महिलेला या ठिकाणी त्यांना व्यवस्थितरित्या सावधरित्या त्यांचं सुरक्षितता आपण बघावं तर त्या प्रकारे सूचनासुद्धा आपण दिलेल्या आहेत. सीएम एकनाथ शिंदेनी बोलले की विधानसभा चुनावामध्ये पण आम्ही काही दांडी फोडणार आणि सत्ता होणार का सांगणार. या संदर्भात आमचे नेतृत्व जे आहे एकनाथ शिंदे साहेब ते स्वतःच हे बोललेले आहेत. त्याच्यामुळे नक्कीच आम्ही या विधानसभेची अंडीसुद्धा आम्हीच फोडू. माझी लाडकी बहीण ही आपण बघितली असेल योजना अत्यंत यशस्वी योजना आणि त्याच्यामध्ये सगळ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा जवळ 3,000 रुपये जमा झालेले आहेत. कुर्ला विधानसभेत जवळजवळ 10,000पेक्षाही जास्ती महिलांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झाली आहे आणि अजूनही आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन सगळे नोंदी करत आहोत. त्यामुळे एक उत्साहाचं नितीर्ण वातावरण आणि समाधानसुद्धा आहे. हा उत्सव आम्ही गेली 25 वर्ष साजरा करतो आहे आणि लोकांचा प्रतिसाद एवढा जबरदस्त आहे ना. हे प्रतिसाद नाही आहे, ॲक्च्युली हे प्रेम आहे. आमदारांच्या प्रति प्रेम आहे, आमदारांच्या कामाचं प्रेम आहे आणि तुम्ही बघितलं असेल की आमदारांच्या कामाचा धडाका जो चालला आहे आता अजूनही चालूच आहे. मला वाटतं शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही काम करत राहू आणि यापुढेही काम करत राहू. की कुर्ला हे संस्कृतीने भरलेलं गाव आहे, शहर आहे किंवा ठिकाण आहे. कुर्ल्यात आमच्या ना सगळ्या प्रकारचे सण साजरे होतात. होळी म्हणा नको, दिवाळी म्हणा नको, दहीहंडी म्हणा नको, गणेशोत्सव तर प्रचंड प्रमाणात. कारण कुर्ल्यात बऱ्यापैकी कोकणातली लोक आहेत, म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असतात, विदर्भ असतात, मराठवाडा असतात, सगळी आपलीच आहेत. पण कोकणी माणसं कुर्ल्यात जास्त आहेत. त्यामुळे मी ह्याची सुरुवात पण घराण्यानं केलं आणि त्यातल्या त्यात मंगेश कदम म्हणजे त्यातल्या त्यात आमचे मंगेश कुडाळकर साहेब म्हणजे आपलं माणूस आहे, तळागाळातलं माणूस आहे. म्हणजे त्यांचं मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी त्यांची थोडक्यात ओळख आहे. तळागाळात प्रत्येकाच्या हृदयातला, प्रत्येकाच्या घरातला आमदार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. म्हणून आमच्या आजच्या कार्यक्रमाचं आम्ही ब्रीदवाक्य केलं होतं, हॅशटॅग आपला माणूस. खरोखरच तो आपला माणूस वाटतो प्रत्येकाला आणि मीच सांगतो असं नाही, सगळेच लोक सांगतात, सगळे कलावंत सांगतात आणि विशेष म्हणजे कलाकारांवरती त्यांचं प्रचंड प्रेम आहे. मागे त्यांनी महोत्सव घेतला 21 दिवसाचा. जनरली 1 दिवसाचा महोत्सव घ्यायचं म्हणजे डोक्याला ताप असतो. 21 दिवसाचा विविध भाषिकांचा महोत्सव घेणं हे खायचं काम नाही. आता विरोधक काय बोलतले अमुगा तमुगा तमुगा, त्यामुळे त्यांच्यानी घेतले नाही असं विरोधक बोलतील. पण त्याचा जे बोलतात त्यांच्यानी घेऊन दाखवायचा, ते घेऊ शकत नाही म्हणून ते दुसऱ्याच बोलतात. आमचा कसा आमचे कार्यक्रम आम्ही करत राहतो, बोलणाऱ्यांनी बोलत राहिले. ह्या मंगेश कुडाळकरांचा प्रामाणिक मत असल्यामुळे आमच्यासारखे सगळे कलाकार त्यांच्या व्यासपीठावर दिसतात. या कुर्ला नेहरू नगर अभ्युदय बँकेच्या समोर कार्यसम्राट आमदार आपला माणूस मंगेशजी कुडाळकर यांच्या दहीहंडी उत्सवाला मी दिगंबर नाईक माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा. या बनेगा जो सब कॉमन मैन के साथ कॉमन मैन जैसा रहता है वैसा बर्ताव करता है, ऐसा अगर मंत्री मिलेगा तो सब कॉमन मैन का भला होगा. इसीलिए तहे दिल से मैं ऐसा उनको मतलब आपको धन्यवाद देता हूँ. आपके माध्यम से ये सब लोगों को पता चले कि ये जो है कॉमन मैन है, मंगेश जी कुडाळकर कॉमन मैन है. इसीलिए हम लोग मराठी में उसका आपला माणूस बोलते हैं. अगर एक कॉमन मैन मिनिस्टर बनेगा तो बहुत कुछ होगा, क्योंकि ये सब एक कॉमन मैन जब सीएम बना है, मतलब अपने एकनाथ शिंदे साहब, सब लोगों ने देखा है कॉमन मैन क्या कर सकता है. तो उनके जैसे अगर सब विधायक कॉमन मैन सब विधायक अगर मिनिस्टर बनेंगे तो महाराष्ट्र का सुजलाम सुफलाम ये
काळ्या दगडावरची भगवी रेग आहे. जय महाराष्ट्र. मंगेशभाई सातत्याने गेले 25 वर्ष दहीहंडीचा सण हा साजरा करत आलेले आहेत. फक्त दहीहंडीचा सण साजरा नाही, पण इतरही सगळे सण सर्व धर्मीय सर्व पक्षीय लोकांना घेऊन सातत्याने अगदी गटप्रमुख म्हणून आमच्या मंगेशभाईंनी सुरुवात केली आणि गटप्रमुख, शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख आणि तसे आमदार असा हा यांचा प्रवास आहे. आणि गेले 30 वर्ष 30 ते 35 वर्ष ते आपल्या शिवसेनेचे बाळासाहेबांचे विचार घेऊन बाळासाहेबांचे विचार हे करून त्यांनी शिवसेनेसाठी आम्ही एकत्र काम केलेलं आहे आणि असा करत करत त्यांचा प्रवास आज आमदारापर्यंत आहे. आणि नक्कीच प्रत्येक सण प्रत्येक याचा आणि आजचा जो दहीहंडीचा जो सण आहे हा आमचा रौप्य महोत्सवी सण आहे. ते गेले 25 वर्ष मंगेशभाई हा सण साजरा करतायत. तर सर्व आमच्या सर्व धर्मीय सर्व पक्षीय सर्व भाविकांना बंधू भगिनींना आमच्या सर्वांकडून त्यांना शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. प्रथम मी मंगेश कुडाळकर आमदार या कुर्ला विधानसभेचे लाडके आमदार यांनी जे हिंदू सण जे साजरे करतात ह्याच्याबद्दल मी मनापासून मंगेश कुडाळकर व त्यांच्या टीमला हार्दिक शुभेच्छा देतो. आणि गोविंदा पथकांच्या सर्व गोविंदा पथकांचे हार्दिक स्वागत करतो. आणि मंगेश कुडाळकर यांनी जे कुर्ल्यामध्ये दरवर्षी हा एकदम थाटामाटात, यावर्षी तर एकदम थाटामाटात घेतलेला आहे. कारण इथे जे आर्टिस्ट बोलवले आहेत, हास्य जत्रेचे सर्व आर्टिस्ट इथे आलेले आहेत लोकांचं मनोरंजन करण्यासाठी. कुर्ल्याच्या सर्व रहिवाशांना एकदम कुठे बाहेर न जाणता इथेच गोविंदा पथकांचं लाभ घ्या, इथेच हे करा आणि कुर्ल्यातून जाऊ नका, ही आमदार मंगेश कुडाळकर यांची मागणी आहे. नमस्कार, मी सिनेनाट्य अभिनेत्री गौरी जाधव आणि लावण्यवती गौरी जाधव तुमची आवडती. आज मी इथे दहीहंडीला आली. आपला माणूस, आपले आमदार मंगेश कुडाळकर यांच्या दहीहंडीला, शिवसेनेच्या दहीहंडीला. इथे खूप चांगला पाहुणचार झाला आणि सगळे ऑडियन्स जे मजा करतायत ना, खरंच म्हणजे खूप समाधान वाटलं आणि परफॉर्मन्स करायला सुद्धा खूप छान वाटलं. आणि इथे येऊन मला खरंच मंगेश कुडाळकर यांचे खरंच आभारी आहे की त्यांनी मला इथे आमंत्रित केलं आणि परफॉर्मन्स केला. खूप बरं वाटलं, छान वाटलं. थँक्यू. सगळ्यांना दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.